V7 न्यूज चेहरा नव्या युगाचा। सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत सत्कार होत आहे। आपण कृपया टाळ्यांची साथ द्यायची आहे। संयुक्त राष्ट्रसंघाने ठराव पारित करून संपूर्ण विश्वामध्ये आदिवासी संस्कृती परंपरा अस्तित्व टिकून देण्यासाठी या 9व्या जागतिक दिनाची घोषणा केली। त्यानिमित्त संपूर्ण जगभरात हा दिन साजरा होत असताना नाशिकमध्ये हा दिवस मोठ्या आनंदात उत्साहात आदिवासी सण म्हणून आम्ही साजरा करतो। त्या माध्यमातून आमचं आरक्षण वरती गादा येत नाही, आमची अस्मिता टिकती, परंपरा टिकती आणि त्यामुळे मी सर्व आदिवासी बांधवांना 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या आदिम शुभेच्छा देतो। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन असल्या कारणाने नाशिकच्या निमाणी परिसरातून समस्त आदिवासी बांधव एकत्र येऊन या ठिकाणावरून पायी या ठिकाणी त्यांनी रॅली काढलेली आहे। माझ्या पाठीमागे पाहिलं तर समस्त आदिवासी बांधव जे आहे, भगिनी जे आहे, ते या निमाणी परिसरामधून मोठ्या संख्येने पायी रॅली त्यांनी काढलेली आहे। ही रॅली पंचोली कारंजा, निमाणी बस स्टँड, रेवळ कारंजा तसेच सीबीएस मार्ग होऊन व नाशिकच्या गोल क्लब मैदानामध्ये या रॅलीचा समारोप होणार आहे। या रॅलीचे प्रमुख आयोजक जे आहेत काँग्रेस पक्षाचे युवा नेते लक्की जाधव यांनी ही रॅली त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी काढण्यात आली आहे। मोठ्या संख्येने हा आदिवासी बांधव जो आहे एकत्र येऊन या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झाले आहे। माझ्या पाठीमागे पाहिलं तर आदिवासी जे नृत्य आहे, आदिवासी जे गाणे असतील त्या गाण्यावर आदिवासी बांधव असतील, भगिनी असतील, हे नृत्य सादर करताना आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मी अमर सोळंके, V7 न्यूज, नाशिक।